पिंजरा पिंजरा रे. एवढं जेवण करून ठेवले 2 माणसांसाठी? आई तात्याही नाही जेवले. उलट उत्तर देऊ नको, नाही तर कानाखाली आवाज काढीन मी तुझ्या. अन्नाची नासधूस झालेली मला चालायची नाही सांगून ठेवते. आजपासून हे एवढं जे अन्न उरलंय ना ते तूच खायचंस. हे अन्न संपेपर्यंत. मग 4 दिवस लागले ना तरी चालतील. ठीक आहे, आत्ता जेवायला वाढते तुम्हाला. काही ना ग, एवढी भूक लागली होती मला, पण तुझ्या असल्या वागण्यामुळे जेवणावरची वासनाच उडाली माझ्या. आई आई मग काय झालं? मी माझ्या सुनेला भेटायला गेले तर आपल्या घराचा वारस आहे ना तिच्या पोटात. हे वारस बिरसची भाषा आहे ना, ही अक्काकडं करायची, तिच्याकडं करायची. तुम्हाला असं वाटत असेल की ह्या तुमच्या ड्रामेबाजीला फसून मी त्या फालतू नारणीला घरात घेईन, तर हा तुमचा भ्रम आहे. आणि आनंदीला जर तुम्ही त्रास दिला तुम्हाला घराबाहेर काढेल, कळलं का? आता ह्यांचं म्हणणं आहे ना नारायणीला घरात घेणार नाही म्हणून. मग आता मी आपण बघते, त्या तमाशावालीला मी बी माझ्या घरात राहू द्यायची नाही. इकडनं बाहेर पडायला काही करायला लागलं नव्हे तरी चालेल, पण तू चल इकडनं. आनंदी, अगं माझाही तोच प्रयत्न आहे आणि तू काळजी करू नकोस. आपल्या बरोबर कबीर पण आहे ना. मला बाकी काही माहिती नाही. आणखी काही दिवस आपण इथे राहिलो ना तर कदाचित सुनबाईंच्या दागिन्यांचा डबा आपल्या कपाटात कसा काय आला? सुनबाईंनीच दिला ना हो माझ्याकडं. म्हणाली लॉकर मध्ये टाक. सुनबाईंचा आपल्याला लय अभिमान आहे. देशमुखांच्या 2-4 पिढ्यांचं कल्याण झालं दोन समजा. देवानं अशी एक लेख मला का नाही दिली? फार कौतुक नका करू तिचं. डोक्यावर चढून बसल ती. त्याच्यापेक्षा तिचा बाप जमीन देत होता ना त्याचा विचार करा. विशेष तुम्हाला यावर ज्ञान कधीपासून यायला लागलं? ते मी आपलं असंच बोलले. पण विशेष तुम्हाला सांगतो, या काय ना सहजासहजी आपल्या हाताला काय लागू देणार नाही. हे मच्छिंद्रशी बोलण्यात काय अर्थ नाही. राहता राहिला हा घर भेदी नाग्या. तुमच्या भावानं म्हणजे मच्छिंद्र शेलारानं हे जमिनीबद्दल काय करायचं ठरवलेलं आहे ते सगळी सुनबाईच्या नावावर करून मोकळे होणार होतात. त्याचं काय झालं काय? तात्या, तुला जर का वाटत असेल ना की हे सगळं सहजासहजी तुझ्या पदरात पडेल तर तो तुझा गैरसमज आहे, कळलं ना? हा दादा मेल्याशिवाय तुला मुक्तता मिळणार नाहीये. आता आपल्या दोघांनी मिळून काहीतरी करायची वेळ आलेली. काहीतरी म्हणजे? फोनवर नाही बोलता येणार, प्रत्यक्ष भेटून ठरवू काय करायचं ती. तू म्हणशील तेव्हा भेटायला तयार आहे. ठीक आहे, मी तुला फोन करतो आणि ठरवू कुठं कसं काय भेटायचं ते. तात्या, तू या सगळ्यात माझ्या बरोबर पाहिजेच आहेस. कारण उद्या जर काही गळ्याशी आलंच तर तुझा गळा पुढे करायला मजा येईल. तू फक्त माझी आहे. वीरला सांगितलं की काहीही झालं तरी डीएनए टेस्ट करायची नाही म्हणून. आता हिला सांगणार की काहीही झालं तरी डीएनए टेस्ट खूप महत्वाची आहे. मग गैरसमजातून वाद, वादाचं रूपांतर प्रचंड मोठ्या भांडणात, मग डिवोर्स. त्यानंतर आनंदीला फक्त माझी सहानुभूती मिळणार आणि त्यातूनच जन्माला येणार आमची प्रेम कहाणी. पिंजरा